नमस्कार वाटी फॅमिली. आपण गेल्याच आठवड्यामध्ये होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड बनवायला शिकलेलो आहोत, हो की नाही? आणि तेव्हाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेडपासून आपण असंख्य रेसिपीज बनवू शकतो पहा. तर त्यातीलच एक आज आपण रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच. हो वाईट फॅमिली, आपण आज होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेडपासून व्हेज ग्रिल सँडविच कशा पद्धतीने बनवायचं ते आज आपण बनवायला शिकणार आहोत आणि ह्याचा स्वादही घेणार आहोत. जर तुम्हाला हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेडपासून बनवलेलं व्हेज ग्रिल सँडविच शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूज पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 17 जुलै 2024, बुधवार आहे आज, आणि आज आषाढी एकादशी सुद्धा आहे. आषाढी एकादशीच्या आपल्या सर्व वायटी फॅमिलीला माझ्या व माझ्या कुटुंबाकडून मनपूर्वक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. तर चला तर मग वायटी फॅमिली, अधिक वेळ न दवडता बनवूयात आपण होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच. तर पहा, इथे वाटाणा बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. जशी आपण सामोसा बनवण्यासाठी वाटाणा बटाट्याची भाजी बनवतो, अगदी त्याच पद्धतीने ही वाटाणा बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. आता या वाटाणा बटाट्याच्या भाजीमध्ये होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड 4 चमचे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये वरतून 2 चमचे व्हेज मेयोनीज मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. 2 स्लाइस ब्रेड घ्यायचे. दोन्ही स्लाइस ब्रेडला छान असं बटर लावून घ्यायचं आहे सगळीकडनं. स्लाइस ब्रेडला बटर लावून झाल्यावरती जे व्हेज स्टफिंग बनवलेलं आहे आपण होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेडचं, ते व्हेज स्टफिंग ह्या स्लाइस ब्रेडवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता ह्यावरती एक चीज स्लाइस ठेवायची आहे. चीज स्लाइस ठेवल्याच्या नंतर पुन्हा एक ब्रेड स्लाइस घ्यायची आहे आणि ह्या ब्रेड स्लाइसला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे आणि ही बटर लावलेली ब्रेड स्लाइस ह्यावरती ठेवायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने दुसऱ्या ब्रेड स्लाइसला पण आपण बटर लावून आपण यावरती अशा पद्धतीने ठेवलेली आहे. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच बनवून घेते. आता गॅस सुरू करून गॅसवरती ग्रिल पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. ग्रिल पॅन छान असा गरम व्हायला लागलं की त्यावरती बटर घालायचं आहे. बटर अशा पद्धतीने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. ह्या ग्रिल पॅनवरती आहे ना, ग्रिल सँडविचला खूप सुंदर असे ग्रिल मार्क्स येतात पहा. मी तर सजेशन करेन, कोणत्याही प्रकारचे ग्रिल सँडविच बनवायचे असेल ना तर अशा पद्धतीच्या ह्या ग्रिल पॅनवरती ग्रिल सँडविच बनवून पहा. खूप सुंदर असे मार्क्स येतात ग्रिल सँडविचला. पहा, पॅनला छान असं बटर चोळून झाल्यावरती आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच अशा पद्धतीने पॅनवरती ठेवायचे आहेत आणि छान असे दोन्ही बाजूने सुंदर असं बटर लावून भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, आता वरतून पण आपण थोडं बटर लावणार आहोत. एक सांगू का, जेवढं तुम्ही बटर लावताना ह्याला तेवढे खूप सुंदर लागतात. वरतून पण अशा पद्धतीने हे व्हेज ग्रिल सँडविचला बटर लावून झाल्याच्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच पलटायचे आहेत पहा. तर पहा, 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच पलटलेले आहेत. पहा, किती सुंदर असे हे ग्रिल मार्क्स या ग्रिल व्हेज सँडविचला आलेले आहेत पहा. खूप सुंदर आलेले आहेत हे ग्रिल मार्क्स.
आता ह्यावरती पुन्हा बटर लावायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच ग्रिल पॅनवरती अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। आपले हे आता होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच तयार झालेले आहेत। आपण आता हे सर्व करूयात। आता हे आपण पिझ्झा कटरनी कट करून घेणार आहोत। आपण ह्याचे 4 भाग करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 भाग सुद्धा ह्याचे करू शकता, पण मी खाण्यास सोपे जावे 4 भाग करत आहे। पहा, खूप सुंदर असे झालेले आहेत हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड। आता ह्याचे 4 भाग आपण कट करून घेतलेले आहेत। असेच बाकीचे पण व्हेज ग्रिल सँडविच आपण कट करून घेणार आहोत। यावरती आता चीज खिसून आणि टॅमॅटो केचपनी गार्निश करून सुंदर असे खाण्यासाठी हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच गरमागरम असे हे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच कशा पद्धतीने 2-3 पद्धतीने आपण सर्व करू शकतो हे पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे। गार्निश करून सर्व करण्याची ही पहिली पद्धत, ही दुसरी पद्धत आणि ही तिसरी पद्धत। अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता। जर तुम्ही होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड कशा पद्धतीने घरी बनवायचं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेडची लिंक देते। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पाककृती पाहू शकता। वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? तर तुम्ही पण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड व्हेज ग्रिल सँडविच बनवलेलं आहे, हे तुम्हाला कसं वाटलं ते। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा।